रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। खासदार होशील डी.वाय. पाटलांचे ते शब्द अखेर खरे ठरले। 2004च्या पराभवानंतर दिलेला धीर ठरला प्रेरणादायी। खासदार धनंजय महाडिक यांनी आठवणींना दिला उजाळा। राजकारणात पराभवाच्या धक्क्याने मन खचले असताना आधाराचे दोन शब्दही माणसाला पुन्हा उभे करण्याचे बळ देतात। सन 2004च्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात मी डी.वाय. पाटील यांची भेट घेतली होती। त्यावेळी त्यांनी तू निराश होऊ नकोस, एक दिवस कोल्हापूरचा नक्की खासदार होशील असे ठामपणे सांगितले होते। त्यांचे ते शब्द आजही माझ्या कानात घुमतात। अखेर त्यांचे भाकीत खरे ठरले आणि आपण कोल्हापूरचा खासदार झालो अशी भावनिक आठवण खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले। डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी त्यांनी डी.वाय. पाटील यांच्याशी असलेल्या जुन्या स्नेहसंबंधांना उजाळा देताना त्यांच्या आठवणी सांगितल्या। 2004च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजकीय वाटचालीसमोर अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली होती। अशा परिस्थितीत डी.वाय. पाटील यांची भेट झाली। पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला। आज पराभव झाला म्हणून निराश होऊ नकोस, तुझ्यात क्षमता आहे, तू एक दिवस नक्की खासदार होशील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। डी.वाय. पाटील यांचे ते शब्द केवळ धीर देणारे नव्हते, तर पुढील राजकीय वाटचालीला दिशा देणारे ठरले। काळ पुढे सरकला आणि त्यांनी व्यक्त केलेले भाकीत अखेर खरे ठरले। धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरचे खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व केले। डी.वाय. पाटील यांनी दिलेला तो विश्वास माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे, अशी कृतज्ञ भावना महाडिक यांनी व्यक्त केली। डी.वाय. पाटील हे केवळ शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव नव्हते, तर अनेकांच्या आयुष्याला उभारी देणारे व्यक्तिमत्व होते। संकटाच्या काळात माणसाच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची वृत्ती होती। त्यामुळे त्यांच्या निधनाने एका व्यक्तीचा नव्हे तर आधार देणाऱ्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाचा आधार हरपल्याची भावना महाडिक यांनी व्यक्त केली। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।